हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर मेघ दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. देवाच्या कृपेने एच्या मदतीने आजचा दिवस दारूपासून दूर आहे. आजची तारीख 28 नोव्हेंबर 2024. 28 नोव्हेंबर 2024 दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि माझ्या दादरवरच्या घरी बसून मी रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे 12 आश्वासने सिरीज भाग पहिला. ओके. आता याची 12 आश्वासनांचे भाग का करायचं ठरवलं, कारण ते एका शेअरिंगमध्ये होणारं प्रकरण नाही आहे. बरोबर आहे. सगळी 12 नुसती वाचली तरी त्याच्यात 12 मिनटं जातील. एक्सप्लेन केली प्रत्येक जर 2-2 मिनटं तरी त्याला आणखी 24 मिनटं लागतील. आणि एक एक उदाहरण दिलं तरी 12-15 मिनटं लागतील. त्याच्यामुळे एका शेअरिंगमध्ये काय ते होणार नाही आहे. बरं, आता हे अचानक कुठून आलं तर मी गेली 35 वर्ष दारूपासून दूर आहे. पण माहीत नाही मला हे सांगायला लाज वाटायला पाहिजे का काय, की 35 वर्षामध्ये मी एकही कन्व्हेन्शन केलेलं नाही. मुंबईत नाही, मुंबई बाहेर नाही, काहीच नाही केलेलं. कार्यबाहुल्यामुळे असेल, इंटरेस्ट नसल्यामुळे असेल, किंवा ते प्रकरण स्ट्रक्चर्ड सर्व्हिसचा भाग आहे म्हणून असेल, मला माहीत नाही मी का नाही केलं. पण आता मला एक संधी मिळालेली आहे. आमच्या गुजरातमधल्या नवसारीचा देवांगचा फोन आला होता की आमचं असं कन्व्हेन्शन आहे. तर माझ्या मनात पहिला विचारायला, आपण तर कन्व्हेन्शनला जात नाही, गेलेलं नाही कधी, तर कशाला हा सांग. पण त्याने सांगितलं युनिटी ऑफ स्टॅच्यू एकता नगर जिथे आहे, केवडिया, तिथे हे आहे आणि तिथे ते स्टॅच्यू तुम्हाला बघायची आम्ही व्यवस्था करून देणार आहोत. त्याचे स्वतंत्र पैसे, स्वतंत्र वेळ, आणि ते तुम्ही त्या एजन्सीशी बोलायचं आहे. तर बरेच दिवसापासून तसं माझा पूर्ण भारतभर फिरून झालेलं आहे. मी आणि माझी बायको आणि माझी मुलगी गेल्या सोबरायटीच्या 35 वर्षात दर वर्षाला एक राज्य घ्यायचं आणि मी स्वतःच प्लॅनिंग करायचो. मी काय वीणा वर्ल्डने वगैरे फार गेलेलो नाही, 1-2-4 वेळा गेलेलो असेल. आणि त्या राज्यामधलं मला स्पॉन्डिलायसिस आहे, म्हणजे पूर्वी त्याचा त्रास व्हायचा, बसमध्ये बसलं की त्रास व्हायचा. त्यामुळे शक्यतो रेल्वेने जिथं जाता येईल अशी गावं शोधून काढायचो. त्यामुळे अख्खा भारत फिरून झालेला आहे. त्या व्यतिरिक्त नेपाळला मी गेलेलो आहे. त्या व्यतिरिक्त मुलीला भेटायला म्हणून फ्रान्सला गेलो. मग तिकडनं तिच्याबरोबर एकदा इटली झालेलं आहे, एकदा जर्मनी झालेलं आहे, स्वित्झर्लंड झालेलं आहे, आल्प्स पर्वतावर जाऊन झालेलं आहे. त्याच्यामुळे मी आता फार फिरायला उत्सुक नसतो. बायको पोरगी वैतागतात माझी. त्याच्यावर म्हटलं झालं आता माझी इनिंग संपली. झाली का बसत आमच्याबरोबर चला गपचूप म्हणाले. तर अनायसे ही देवांगने मला संधी दिली की तुम हमारे पास आओगे क्या. म्हटलं ठीक आहे, विचार करतो. मग लगेच रेल्वेचं रिझर्वेशन, कुठून कुठपर्यंत, तारीख कुठली, आणखी कोण येतं का, याला फोन कर, त्याला फोन कर, याला वेळ नाही, त्याला वेळ नाही, याव त्याव. म्हटलं चला जय महाराष्ट्र, आपलं आपण एकट्यानेच जावं. म्हणून मग मी 6, 7, 8 डिसेंबर असे 3 दिवस गुजरातमध्ये एकता नगर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, वल्लभभाई पटेलांचा पुतळा, तिथं 3 दिवसाचं कन्व्हेन्शन करण्यासाठी 35 वर्षाच्या सोबरायटीमधनंतर पहिल्यांदा मी चाललेलो आहे. आता हे सांगायचा हेतू कारण असं आहे की नंतर 4 दिवसांनी देवांगचा फोन आला की तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायचं आहे सांगा. म्हटलं अरे कुठलाही विषय दे. म्हटलं कन्व्हेन्शनमध्ये बोलतात हेच मला माहीत नाही. मला वाटलं कन्व्हेन्शन म्हणजे सर्व्हिस स्ट्रक्चरचा भाग असतो, कॉन्फरन्स जशी असते तशी. तर म्हटलं नाही, मी कधी कॉन्फरन्सला पण गेलेलं नाही, कन्व्हेन्शनला पण गेलेलं नाही, मला काहीच माहीत नाही, तू सांग मला काय करायचं ते. तो म्हणाला आधी तुम्हाला विषय देतो. मग आधी काहीतरी विषय दुसरा दिला होता, रिकव्हरी बेस्डवरती काहीतरी. मग नंतर पुन्हा 2 दिवसांनी फोन आला, म्हणाला नाही तुमचा आता आम्ही विषय बदलतो आहे, 12 प्रॉमिसवर बोलणार का तुम्ही. म्हटलं तू सांगशील त्याच्यावर बोलेन, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग त्याने मला 12 प्रॉमिसेस, हा 12 आश्वासन हा विषय दिला. मग विषय दिल्याप्रमाणे मग माझ्या सवयीप्रमाणे मी माझी आपली वही काढली. 200-300 पानी वही असते माझ्याकडे. आता ही किती नंबरची वही आहे, ही आहे 6 नंबरची वही. 7 जून 2024पासून सुरू झालेली ही 6 नंबरची वही आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे अशा वह्या भरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्याची तयारी केलेली आहे. 40 मिनटं बोलायचं म्हणजे त्याच्याकरता 4 तास आधी तयारी करायला. मास्टर आहे मी पुन्हा त्यात आणखी. त्यामुळे मला ती सवय झालेली आहे व्यावसायिक कार्यशैलीचा भाग म्हणून. तर देवांगचे आभार. देवांगमुळे मला हे 12 प्रॉमिसेसची तयारी करायला मिळाली आणि माझे जुने अनुभव आठवायचा प्रयत्न केला मी. मला त्याचा अर्थ कळला. त्याच गोष्टीचा नव्याने अर्थ लागतो असं आमचे गुरुजी म्हणायचे, सुनील के म्हणतात
की तेच परत परत वाचलं की वेगवेगळा अर्थ लागतो. तर आता ही 12 आश्वासनं आहेत कुठे? पहिला प्रश्न, ही 12 आश्वासनं बिग बुकमध्ये आहेत. 164 पानांचं आपलं ओरिजिनल इंग्रजी बिग बुक आहे. त्याचं भाषांतर केलेलं आहे. त्या ओरिजिनल इंग्रजीमध्ये पान नंबर 83 आणि 84वरती ही 12 आश्वासनं दिलेली आहेत. आणि हिंदीमध्ये जे आहे त्याच्यात पण 83-84वर आहे. मराठीमध्ये माझ्याकडे जे पुस्तक आहे ते जुनी आवृत्ती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पान नंबर 76वर आहे. पण सगळ्यांनी आपल्या लक्षात घ्या की 9वी पायरी संपली आणि 10वी पायरी सुरू होण्यापूर्वी अशा ठिकाणी ही 12 आश्वासनं दिलेली आहेत. आता त्यामुळे कुठे आश्वासनं आहेत? तर बिग बुकमध्ये आहेत. कुठे आहेत? बिग बुकमध्ये. किती नंबर पानावर? ते पान नंबर सांगितलं, बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की मग याची एवढी जाहीर चर्चा का नाही होत? 12 पायऱ्यांचे जसे होतात, 12 रूढींचे होतात, 12 संकल्पना कॉन्सेप्टची होते, तशी याचा चर्चा का नाही होत? त्याची 2 कारणं आहेत. कारण क्रमांक 1 असं आहे की ही 12 करा म्हणून लिहिलेली नाहीत किंवा आकडे घालून 12 दिलेली नाही आहेत. त्यांनी एक परिच्छेद लिहिलेला आहे BLWने. आणि बिग बुक लिहिताना 1939 साली पब्लिश झालं, म्हणजे 37-38 साली हे लिहिलेलं आहे. आणि याच्यावरती चर्चा याच्यामध्ये पण झालेली आहे. कशामध्ये? वेगवेगळ्या ॲक्रॉन आणि न्यूयॉर्क या 2 ग्रुपमध्ये त्याची ग्रुप कॉन्शन्स घेतला गेलेला आहे. आणि शेकड्यांनी लोकांनी डॉक्टरांनी आणि धर्मोपचार देशकांनी आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये बदल सुचवलेले आहेत आणि ते बदल केलेले आहेत. आणि त्याचं एवढं संस्करण झाल्यानंतर 1939 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे. नंतर कोणीतरी हुशार माणसांनी आपल्यासारख्या वाचल्या आणि तो म्हणाला, अरे हे तर 12 झाली. आणि तसं पण BLWला 12 शब्दाचं आकर्षण होतंच, 12 अपॉस्टल्स. आणि तसं त्यांनी मग 12 कॉन्सेप्ट, 12 रूढी वगैरे ते 12 शब्द धरून ठेवला त्यांनी. धर्मामध्ये काय 12 शब्दाला आकड्याला महत्त्व असेल म्हणून असेल, त्याचं प्रेम होतं 12वरती. पण चला आकडे घालून बघूया 12 आश्वासनं होतात का, असं काय BLWने केलेलं नाही. हा परिच्छेद लिहिलेला आहे त्यांनी. आणि त्या परिच्छेदामध्ये नंतर आपल्यासारख्या हुशार लोकांनी ते आकडे घातले आणि ती 12 झालेली आहेत. तर ही 12 आश्वासनं ही तिथे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची प्रसिद्धी जास्त न होण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे माहिती आहे ना, प्रार्थना जशी आपण छोट्याशा कार्डावरती लिहून छापतो, तशी ही 12 आश्वासनं का लिहिलेली नाहीत? मला 12 आश्वासनं लिहिलेली कुठे सापडली मी सांगतो. हां, दादरच्या पोर्तुगीज चर्चमध्ये जेव्हा त्यांची ती जागा नवीन झाली मागच्या वेळेला, म्हणजे ते आधीच त्यांच्याकडे ते लिहिलेलं आहे. 12 आश्वासनं, 12 पायऱ्या, 12 रूढी एवढं त्यांच्याकडे लिहिलेलं आहे. आणि त्या हॉलमध्ये चर्चचा दिलेला पॅरिसचा हॉल असल्यामुळे सगळीकडे स्लोगन्स वगैरे लावलेले आहेत. अदरवाईज मला कुठे दिलेले नाहीत. मी नागपूरला गेलो होतो गुड्डूच्या ग्रुपमध्ये, तिथे प्रत्येक पायरीचं काहीतरी एक वेगळं प्रॉमिस असं लिहून दिलेलं होतं. म्हटलं हे असं कुठे नाही आहे, BLWने ह्या शब्दात कुठेच लिहिलेलं नाही आहे. नाही म्हणाले, ते हमारे यहाँ तो एक आदमी ने लिख के दिया, हम लोग सब जगह पे लगाते. म्हटलं असं नाही आहे. अल्कोहोलिक्स अनसचं अप्रूव्ड लिटरेचर ह्याचा अर्थ BLW ब्रह्मवाक्य. आम्हाला आमचा बाप BLW. आम्हाला रोग कोणी सांगितला? BLWने. उपाययोजना कोणी सांगितली? BLWने. ती उपाययोजना गेली 89 वर्ष चालू आहे. 1935 ते आता 2024 त्याच्यात काही बदल झालेला नाही. त्यांनी लिहिलेलं जे असेल त्याला आपण अप्रूव्ड लिटरेचर असं म्हणतो. की प्रत्येकजण आपल्या आकलेने काही ना काहीतरी लिहितच असतो, पण ते वेगळं. ते पब्लिश करणारे हॅझल्डन आहेत किंवा आपल्या ग्रेपवाईन नावाचं वेगळं मासिक आहे, त्याच्यामध्ये पब्लिश केलं जातं. बॉक्स 459 म्हणून आहे, त्याच्यामध्ये काही हे असतात त्या, किंवा फ्लायर असते किंवा पॅम्पलेट असतं, पुस्तकं आहेत, बुकलेट्स आहेत. बुक्स आणि बुकलेट्स वेगळे. त्यामुळे त्याच्यामध्ये जे असेल त्यालाच फक्त आपण अप्रूव्ड लिटरेचर म्हणतो. तर मग हे 12 अशी इतरत्र कुठे छापून का दिली नाहीत? त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, त्या 12 आश्वासनांचं पहिलं वाक्य जे आहे ते असं आहे, आपल्या विकासाच्या या अवस्थेबद्दल आपण जर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा थंबनेल जो दिसतो, जी पाटी दिसते समोर, जी तुम्हाला 10 सेकंदच दिसते, एकदा तुम्ही बोट लावलं की ती पाटी जाते, मग अंधार, मग ऑडिओ चालू होते. कारण त्याच्यामध्ये आता त्याच्यात तांत्रिक बदल करून ही पाटी सतत दिसेल असं करता येईल. आपल्या ह्यानी केदारदादांनी मला सांगितलं तर यूट्यूब क्रिएट म्हणून ॲप आहे, तिथे जा, मग तिथे असं होतं. पण आता तेवढं काय माझ्या अंगात त्राण्या वयाच्या 65व्या वर्षी मी शिकण्याची पण माझी लिमिट आहे, त्यामुळे मी ते गेलं नाही. म्हटलं आपल्याला मिनिमम पॉसिबल जेवढं पाहिजे तेवढं आहे.
तर कमिंग बॅक टू द स्टोरी ऑफ, मी तुम्हाला सटकतो लक्षात आला असेल ना, माझ्या शेअरिंग पहिल्यापासून जे ऐकतात त्यांना हळूहळू लक्षात येईल की हा एकच वाक्य परत बोलतो आहे, पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावरती जातो, ज्याला स्क्युरल केज थिंकिंग म्हणतात. म्हणजे ते गोलगोल गोलगोल फिरणारं तसं तिथेच परत जातो. तसं होतं आहे माझं, मला कल्पना आहे. म्हणून मी म्हटलं की माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी करतो आहे. मला जे माहिती आहे ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आहे. माझे अनुभव मी सांगायचा प्रयत्न करतो. कमिंग बॅक टू द स्टोरी, बिग बुकमधलं 12 आश्वासन वाक्य आहे, आपण जर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर. आता परिश्रमपूर्वक प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचं बाबा? इंग्रजी त्याचं वाक्य आहे, ते वाक्य असं आहे, इफ वी आर पेन्सटेकिंग अबाउट द फेज ऑफ आवर डेव्हलपमेंट. आता वी विल बी अमेज्ड बिफोर वी आर हाफ वे थ्रू आहे पहिलं आश्वासन आहे. वी विल बी अमेज्ड बिफोर वी आर हाफ वे थ्रू. पण त्याच्या आधीचं वाक्य आहे, इफ वी आर पेन्सटेकिंग अबाउट दिस फेज ऑफ आवर डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्या विकासाच्या या अवस्थेबद्दल आपण जर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर. आणि बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये मला एक छानपैकी आर्टिकल सापडलं. मी आणखी एक काम केलं, ते म्हणजे मला आठवलं की आपले हे सुनील के दादरचे, ते नवप्रकाशच्या नाईट विजिलला बोललेले आहेत. त्यामुळे ते मी ऐकलं ऑडिओ त्यांची. त्याच्यानंतर सतीश माझ्याच वाढदिवसाला 10व्या वाढदिवसाला सतीशला हा विषय दिलेला होता. सतीश पण बोललेला आहे, ती मी ऑडिओ ऐकली. आणि बेस्ट ऑफ ग्रेपवाईन 3च व्हॉल्यूम आहेत माझ्याकडे, व्हॉल्यूम 1, 2, 3. त्यातल्या पहिल्या व्हॉल्यूममध्ये पान नंबर 145 ते 147 मे 1981चं एक आर्टिकल आहे. त्याचं लेखक आहे R.P. रिव्हरसाईड कॉन. म्हणजे काय मला काहीत नाही. आता ह्याच्यातलं गावाचं नाव कुठलं आणि त्याचं नाव कुठलं काय मला कळत नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा संदर्भ हे दिलेला आहे, ते असं आहे की 12 आश्वासनं संदर्भ सोडून वेगळी पट्टिका, वॅलेट कार्ड, वॉल प्लॅक असं का बनवलं जात नाही, GSO असं का छापत नाही. याचं कारण असं आहे की ही जी आश्वासनं आहेत ही आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, म्हणजे संदर्भाच्या व्यतिरिक्त त्याचा काय अर्थच नाही. कारण तो पेन्सटेकिंग कशाबद्दल म्हणते, कशाचे प्रयत्न करायचे तुम्हाला, तर बिल डब्ल्यूनी आत्तापर्यंत बिग बुकमध्ये 1ली ते 9वी पायरी जी दिलेली आहे ती जर तुम्ही पेन्सटेकिंगली परिश्रमपूर्वक घेतलेली असेल तर ही आश्वासनं होणार आहेत. म्हणजे सब्जेक्ट टू द कंडिशन आपण ज्याला म्हणतो की असं झालं तर तसं होईल. त्याच्यामुळे 9 पायऱ्या जर तुम्ही इमाने इतबारे, नुसतं इमाने इतबारे नाही म्हणत, तो पेन्सटेकिंगली म्हणजे त्रास होतो, प्रत्येक पायरीचा त्रास होतो. ज्यांनी घेतलेला असेल त्याला त्याच्या अनुभवातनं कळेल. पहिल्या 3 पायऱ्या ज्या आहेत ते मेंटल लेवलवर घ्यायच्या आहेत. आम्ही दारू पित असताना एमध्ये येण्यापूर्वी आमची धुलाई झालेली याची जाणीव झालेली होती. त्यामुळे पॉवरलेसनेस काय मला एमध्ये आल्यावर कळला असं नाही. कदाचित तो शब्द मला एमध्ये आल्यावर कळलेला असेल, पण पॉवरलेस तर मी एमध्ये येण्यापूर्वीपासून होतो. किंबहुना माझ्या डॉक्टरनी, माझ्या सायकेट्रिस्टनी, माझ्या घरच्या लोकांनी 10 वेळा सांगितलं असेल, अरे मेल्या पिऊ नको, ते पितात तशी तू पी, घोड्याचं मूत पिऊन आला, असं असंख्य प्रकारांनी घरच्या लोकांनी सांगितलं. त्यामुळे पॉवरलेसनेस मला आधीपासून माहीत होता. अनमॅनेजेबिलिटी मात्र अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं की दारू पिण्यामुळे अनमॅनेजेबल लाईफ झालेलं आहे. मान्य, ताबडतोब मान्य. मग यथावकाश मग दारू पिण्यापेक्षा दारू पिण्यापूर्वीपासूनचा माझा जो स्वभाव आहे किंवा आज माझा जो स्वभाव आहे त्याचं माझ्यामुळे अनमॅनेजेबिलिटी आहे. बरोबर आहे. ते नंतर त्या पहिल्या पायरीवरती आपण बोललेलो आहोत. तर हा आपल्या बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमधल्या आर्टिकलमध्ये म्हणतो की ही 12 आश्वासनं GSOने अशी भिंतीवर लावायचं कॅलेंडर किंवा वॅलेट कार्ड खिशात ठेवायचं किंवा प्लॅक असं का बनवलं नाही. याचं कारण असं आहे की ही आश्वासनं सब्जेक्ट टू द कंडिशन, पहिल्या 9 पायऱ्या. आता पहिल्या 9 पायऱ्या म्हणजे पहिली पायरी सांगितली मनातल्या मनात, दुसरी पायरी मला जमणार नाही म्हणून तर मीटिंगला आलो भाऊ, म्हणून तर एमध्ये आलो, म्हणून तर ह्या मीटिंगला आलो, ह्या ऐकलं मी आणि तेव्हापासून माझी दारू बंद झाली. तेव्हा दुसरी पायरी झाली. सगळेजण म्हणायचे देवा ज्या परिस्थितीला, म्हणून मी पण उभा राहायचो, मी पण हात जोडायचो. तर देवबिव आहे की नाही आपल्याकडे. भारतामध्ये नास्तिक आणि अज्ञेयवादी असे 500मध्ये एखाद दुसरा माणूस भेटतो. तुम्ही बघा आजूबाजूला चौकशी करा, चर्चा करा. माझ्यापेक्षा जे जास्त सोबर आहेत ते आपल्या अनुभवातून सांगू शकतील. आणि बरेच मंडळींना लक्षात आलं असेल की नास्तिक आणि अज्ञेयवादी फार कमी आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, आजूबाजूला तुमच्या मराठी स्पीकिंगमध्ये.
परंतु बाकीच्या लोकांचा देवावर विश्वास, देवाचा माझ्यावर विश्वास, कारण देवाची मी एवढ्या वेळा वाजवलेली आहे तेव्हा देवाचा माझ्यावर विश्वास आहे की नाही माहीत. या 3 पायऱ्या झाल्यानंतर 4थ्या पायरीमध्ये लिहायचं आहे. इतकी वर्ष जुने सभासद बागुलबुवा दाखवायचे, जाऊ नको, आधी पहिला बेस मजबूत होते, पण आता नंतर काय झालं गेली अनेक वर्ष रिहॅबमधनं मंडळी बाहेर यायला लागली आणि ती रिहॅबमध्ये त्यांना वही दिलेली असते, काउन्सिलर असतो, 4थी पायरी 5वी पायरी स्पॉन्सर, तो काउन्सिलर, हे सगळं त्यांचं झालेलं असतं. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या जुन्या लोकांना आता कळायला लागलं की अरे नंतर आलेली पोरं 4थी 5वी पायरी धाडधाड बोलायला लागले. मग त्यांनी नाईलाज असतो मनाविरुद्ध कार्यक्रम वगैरे बघायला लागले. नाही तर माझ्या लहानपणी मी बोलायचो 4थ्या 5व्या पायरीवर आणि आमचे चेअरमन माझ्या भिवंडी ग्रुपचेच मेंबर असायचो, कोणतरी ओल्ड टायमर फाउंडर मेंबर वगैरे, ते सांगायचे आम्ही काय पायऱ्या बिऱ्या घेतलेल्या नाही, आमचं काय वाईट चाललेलं नाही आहे. पण इथे BLW म्हणतो की ही जी आश्वासनं दिलेली आहेत ही 1 ते 9 पायऱ्यानंतर दिलेली आहेत आणि त्या 1 ते 9 पायऱ्या तुम्ही परिश्रमपूर्वक पेन्सटेकिंगली मेहनत करून त्याच्याकरता त्रास घेऊन जर केली असतील तरच तुम्हाला ही आश्वासनं देतो आहे मी, असं BLW सांगतो आहे त्या वाक्यामध्ये. म्हणून त्याचा वेगळा प्लॅक वगैरे काय बनवलेलं नाही. म्हणून हे स्वतंत्र विषय नाही. जर का ह्या 9 पायऱ्या, विशेषतः 4थी पायरी लिहिणं कठीण आहे. अर्थात मी 4थ्या पायरीच्या कार्यशाळेमध्ये घेऊन बिग बुकप्रमाणे 4थी पायरी कशी लिहावी, म्हणजे प्रत्येकाच्या हातात झेरॉक्स दिलेली असते आणि प्रत्येकाने त्याच्यात लिहिल्याप्रमाणे लिहायचं. मी माझे अनुभव सांगतो, विश्लेषण करतो आणि धडाधड लिहायचं आणि 5 तासामध्ये प्रत्येकजण आपल्याला 4थी पायरी कशी लिहायला सुरुवात करायची त्याची माहिती झालेली असते. काय चार्ट बीट काही घ्यायची गरज नाही. BLWने जसं पुस्तकात लिहिलेलं आहे, चार्ट करून दाखवलेलं आहे तसंच लिहायचं आहे. फक्त ते उभं लिहायच्याऐवजी आडवं लिहायचं. तर 9व्या पायरीमध्ये कोणाची माफी मागायची, कोणाची नाही माफी मागायची हे कळण्यासाठी स्पॉन्सर हवा. माफी मागायला मला त्याच्याबद्दल राग आहे अजून, म्हणून मी माफी मागायला तयार नाही, असंही दारुड्या करतो, सभासद मंडळी करतात. त्याच्यामुळे 4थी आणि 9वी ही 2 हर्डल्स आहेत. म्हणून मी जी 4 कार्यशाळा घेतो मी, 1ल्या पायरीचं, 4थ्या पायरीचं, 9व्या पायरीचं आणि 12व्या पायरीचं. त्याचं कारण असं आहे इथे की हे बिग बुकमध्ये 12 आश्वासनं कुठे आलेली आहेत, 9 पायऱ्या झाल्यानंतर आलेली आहेत. सर्व 12 पायऱ्या झाल्यानंतर तो देत नाही. बरं, मग हे तुम्ही आलेल्या नवीन माणसाला लगेच का नाही सांगत, बाय ये आपण करताय, ये नाही करताय, असं का सांगत नाही आपण? काही ठिकाणी मीटिंग संपायच्या आधी 12 आश्वासनं वाचली जातात. त्याचा हेतू असा आहे की नवीन सभासदाला क्लिअर कट कळतं की इथे काय मिळतं आणि काय नाही मिळत. माझी गेलेली नोकरी परत आणून द्या, माझी गेलेली बायको घटस्फोटाची केस चालू आहे ती विड्रॉ करायला सांगा तिला, आणि आणखी माझी लफडी आहे त्याच्यामुळे माझं जीवन असह्य झालेलं आहे. ते सगळं काय अल्कोहोलिक्स अनोनिमस इथे प्रॉमिसेसमध्ये लिहित नाही. मटेरियल गोष्टीबद्दल लिहिलेलंच नाही त्यांनी. जे काय लिहिलेलं आहे ते सगळं इमोशनलबद्दल लिहिलेलं आहे आणि आध्यात्मिकबद्दल लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ही 12 आश्वासनं जी आहेत ती बिग बुकमध्ये स्वतंत्र विषय नाहीत. 1 ते 9 पायऱ्या झाल्यानंतरच तो बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये तो सभासद म्हणतो दे आर बरीड इन द टेक्स्ट अँड विदिन द कॉन्टेक्स्ट, संदर्भाला धरून आहेत आणि दे आर पार्ट ऑफ द डिस्कशन ऑफ हाऊ टू वर्क द स्टेप्स, म्हणजे पायऱ्या कशा घ्याव्यात ह्याच्या जी चर्चा केलेली आहे 1, 2, 3 लाईनीमध्ये केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी इंग्रजी पुस्तकामध्ये इटॅलिक्समध्ये केलेलं आहे. नाव वी आर ऑन स्टेप 4 असं जे लिहिलेलं असतं, किंवा मराठीमध्ये आम्ही आता चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमामुळे वळलो, ही आमची 4थी पायरी होय. पान नंबर 56, 57, 58पासून, जे तुमची पान नंबर वेगवेगळी असू शकतात, इथपासून त्यांनी ते दिलेलं आहे, बोल्ड करून दिलेलं आहे. त्यामुळे ही जी सगळी 12 आश्वासन दिलेत ही पायऱ्या कशा घ्याव्यात ह्याची जी चर्चा बिग बुकमध्ये आहे त्याच्यामध्येच आहेत, वेगळं आणखी कुठे लिहिलेलं नाही आहे. आणि जर त्या वेगळ्या लिहिल्या असत्या, समजा आपण क्षणभर असं विचार करूया की वेगळ्या आपण लिहून दाखवल्या असत्या लोकांना की हे पॅम्पलेट देतो, जशी प्रार्थना देतो 12 आश्वासन दिलं, तर त्या अनकंडिशनल आहेत. त्याच्या मागे काही करायची गरज नाही, नुसतं ए में आते रहो सब कुछ ठीक हो जाएगा, 1 हात देवाला 1 हात एला, आता प्यायला हात नाही राहिला, असं जुने सभासद गमतीने सांगत असत. पण ते नवीन आलेल्या दारुड्याला पटवण्यापुरतं, तेवढ्यापुरतं ते मर्यादित होतं त्याचा हेतू. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर कळलं की तो इथे म्हणतो इफ वी आर पेन्सटेकिंग अबाउट धिस फेज ऑफ डेव्हलपमेंट. पहिली गोष्ट म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर
पायऱ्या बिऱ्या घ्यायला तयार होणारी मंडळी आजही अल्कोहोलिक सनसमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहेत. कारण जनरली सर्वसाधारणपणे ग्रुपमध्ये तो माणूस 6 महिने टिकला की पहिलं ओल्ड टायमर काय करतात तर त्याला चेअरमन करून टाकतात, सेक्रेटरी करून टाकतात. आजपासून मीटिंग तू चालवायची. अरे मीटिंग चालवायला घेतली 4 महिन्याच्या आधी, 6 महिन्याच्या आधी, वर्षाच्या आधी, आणि प्यालेले लोक कितीतरी मला माहिती आहे. पुण्याला मी जायचो, ते माझी मुलगी पुण्याला शिकायला होती, त्या जंगली महाराज रोडवर मी लॉजवर राहायचो, आणि तो एक सभासद काहीतरी, तो मला वाटतं हे होता, काय मोठा माणूस होता, म्हणजे प्रिव्हिलेज्ड माणूस होता, आणि त्याला काहीतरी काय म्युन्सिपाल्टीचं काय असतं, कार्पोरेटर वगैरे काहीतरी व्हायचं होतं, आणि तो झालं मला वाटतं. त्याच्यानंतर बहीण वगैरे भाऊ वगैरे झाले, ह्याला काही तिकीट दिलं नाही मला वाटतं, आणि तो कुठल्या तरी राजकीय पक्ष, त्याच्याबरोबर जायचो. मध्येच तो दिसेनासा झाला, म्हणून मी बाकीच्या लोकांना विचारलं, अरे हा कुठे गेला? तो म्हणाला नाही, त्यांनी तुम्हाला फोन केला होता? म्हटलं हो फोन केला होता. तो म्हणाला मी सेक्रेटरी झालो, मी त्याला सांगितलं काळजी घे रे बाबा वगैरे. काय नाही म्हणाले, सेक्रेटरी झाला, महिना 2 महिन्याने 2-4 मीटिंग चालल्या, डणाडण, टाळ्या बिळ्या टकाटक आणि टाईट. त्याच्यामुळे फेज ऑफ डेव्हलपमेंट म्हणतो तो. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एमध्ये टिकला पाहिजे तू भाऊ, आणि तुला टिकण्यासाठी काय करायला पाहिजे, दारू बंद व्हायला पाहिजे, म्हणजे तुझी दारू पुन्हा प्यायला नाही पाहिजे. म्हणून 12 आश्वासनं, आता ही प्रस्तावना बरीच मी करतो, याचं कारण आहे, तो म्हणतो आपल्या विकासाच्या या अवस्थेबद्दल आपण जर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर, तिथे स्वल्पविराम आहे, डॅश लिहिलेला नाही, तरच्या पुढे स्वल्पविराम आहे, डॅश केलेला नाही. त्याच्यामुळे ही 12 आश्वासनं कधी होतील तर ती 9 पायऱ्या व्यवस्थित त्रास होईल इतक्या खोलात जाऊन, डीपमध्ये जाऊन घेतलेल्या असतील तर. पहिलं आश्वासन म्हणतं अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी या विकासाची गती पाहून आपण आश्चर्यचकित होऊ. आता गती म्हणतो तो, गती इंग्रजीमध्ये तो म्हणतो वी विल बी अमेज्ड बिफोर वी आर हाफ वे थ्रू. ओके, वी विल बी अमेज्ड बिफोर वी आर हाफ वे थ्रू. हाफ वे थ्रू म्हणजे अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी. अपने विकास की इस अवस्था में यदि हम लगनशील, आता लगनशील शब्द पण चुकीचा आहे. पेन स्टेकिंगचा अर्थ काय, लगनशील नाही. पेन स्टेकिंग म्हणजे त्रास होईल असा पद्धतीने. आधी दूरी पूरी तय करने से पहले ही हम अचंबित हो जाएंगे. आता तुम्हाला, आपण प्रत्येकजण आपला स्वतःचं पहिल्या वर्षाचा वाढदिवसाला तर शेअरिंगला उभं राहिलेलं आठवूया. आमच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं, आमचा आवाज घोगरा झालेला होता, आमचा शब्द फुटत नव्हता तोंडातनं, काय बोलावं ते लय तयारी केलेली होती, पण बोललो काहीतरी भलतंच. समोर बसलेली होती बायको, आई, वडील, नातेवाईक, साहेब जे बसलेले होते, त्यांच्यामुळे मला सगळं भांबावाला झालं, विसरलो मी. आणि मुख्य कारण असं होतं की अल्कोहोलिक सनसचा प्रत्येक सभासद वाढदिवसाला सांगतो, विशेषतः पहिल्या वाढदिवसाला, हल्ली त्याला VIP बड्डे म्हणतात, मलाही माहीत नव्हते याला VIP बड्डे म्हणतात. म्हटलं मी ह्याचा अर्थ अल्कोहोलिक सनसमधला मी आता जुन्या पिढीचा टाकाऊ माल झालेलो आहे म्हटलं चायला, नवीन काय चाललं मला माहीत नाही. तर पहिल्या वाढदिवसाला प्रत्येक सभासद सांगतो, आज मी जो काही उभा आहे तो अल्कोहोलिक्स अनोनिमसमुळे उभा आहे. मग अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी म्हणजे काय, मग बाबा तुमची सोबरिटी 50 वर्ष असणार आहे, आज तुमचं वय 25 आहे, मग नॉर्मली 75 वर्षापर्यंत माणूस जगतो, मग तुम्ही 50 वर्ष सोबर राहणार आहेत, मग 50चे अर्धे करा 25 वर्ष, मग तुमचं 25 वर्षाच्या सोबरिटी नंतर असं काहीही लिहिलेलं नाही. अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी, हाफ वे थ्रू. आता हा बोलीभाषेतला शब्द आहे, हाफ वे थ्रू. अर्धा तर रस्ता झाला, पल्ला अर्धा तर रस्ता झाला. आपण लहान मुलाला चालताना कंटाळा आला, कडेवर घे मला सांगतो, तेव्हा त्या अरे झालं, अर्धं झालं, आता थोडंसंच राहिलेलं चल. तसं अल्कोहोलिक सनसने मला 1 डे ॲट अ टाईम सांगितलेलं आहे, वी विल बी अमेज्ड. तर अमेज सगळेच जण आहोत ना, आम्हाला आश्चर्यचकित वाटलेलंच हो ना. एमध्ये आल्यानंतर अहो मी 21 दिवस दारूपासून दूर राहिल्यानंतर मी भिवंडीची जी शाळा आहे, नवभारत शाळा, त्याच्यासमोर ते PR हायस्कूलचं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती ढार अंधार, आणि तिथे आमच्या बाजूला, मागच्या बाजूला तिथे गावं आहेत, खेडी गावं आहेत पलीकडे. त्याचे कुठेतरी टेप रेकॉर्डर रेडिओ नेहमीच लावलेला असतो दिवस रात्र. त्याचा आवाज स्पष्ट जाईन. त्या कुठल्या तरी गाण्यावरती मी एकटाच डान्स करत होतो, आणि तो सिक्युरिटीवाला बॅटरी मारत मला शोधत आला, क्या करताय इधर. म्हटलं डान्स करताय. काय को डान्स करताय. म्हटलं 21 दिन हम दारू नहीं पिया. अरे गधे, डांस करने का टाइम है क्या, ये रात को 10 बज गए अभी, चल जा घर पे. मैं समझा साला कौन दिखता है अंदर, कौन दिखता है, आवाज़ देता है, बोलता नहीं.
तेव्हा त्याने मला बाहेर काढलं. मला आनंद झाला होता. आय वॉज ॲमेज्ड, आय वॉज सरप्राईज्ड. मला आश्चर्य वाटलेलं होतं की अरे 21 दिवस झाले आपण दारूपासून दूर आहे. माझ्या धाकट्या बहिणीने मला एक दिवस 2-3 महिने झाल्यावर सांगितलं, कारण मी घरी सांगितलेलं नव्हतं मी एमध्ये जातो वगैरे. माझ्या धाकट्या बहिणीने मला सांगितलं, दादा हल्ली तू बरा दिसतोस, जिथे जातो तिथे जात राहा. माझ्या बहिणीला अल्कोहोलिक्स अनोनिमस, बिग बुक वगैरे काही माहीत नव्हतं. पण हा आपला भाऊ कुठेतरी जातो आणि त्याच्यामुळे पूर्वीचा जो राडा व्हायचा, रात्री 1-1:30ला यायचा, टाईट असायचा, मग वडील आरडाओरडा, मग आई शिव्या द्यायची ह्याला, आणि मग हा कधी पळून जायचा, कधी ह्याला चोपायचे धरून, कधी याला आजी वाचवायची. या सगळ्या गोष्टीतनं वाचलो रे वाचलो. त्यामुळे तो म्हणतो वी विल बी अमेज्ड. अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी ह्या विकासाची गती पाहून आपण आश्चर्यचकित होऊ. आता प्रश्न असा आहे की अर्धा पल्ला कशाला म्हणायचा? कारण अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या जुन्या सभासदांना विचारा, ते म्हणतात की अरे बाबा सावकाश, वन डे ॲट अ टाईम, दिस टू शॅल पास, जरा सावकाश घे. इवन बिग बुकमध्ये बिल डब्ल्यू म्हणतो दुसऱ्या पायरीमध्ये की नवीन माणूस घाई करायला सुरुवात करायला लागतो, पण उद्या त्याचा टांगा पलटी झाला तर तो तुम्हाला दोष देणार आहे. त्यामुळे त्याला गचंडी धरून त्याचा स्पीड कमी करायला लावा. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये उदाहरण आपण पाहिली नाही का? तो पहिल्या वाढदिवसाला सांगतो आता माझी नोकरी परमनंट झाली, मला माझा इन्कम टॅक्स कापला जायला. माझे स्पॉन्सी मला विचारायचे, श्रीधर भाऊ टॅक्स वाचवायला काय करायला लागतं, कुठे इन्व्हेस्ट करायचे असतात? आता मी काय घंटा सांगणार जायला? माझा टॅक्सच कापला जात नव्हता, कारण मी एका ठिकाणी धड नोकरीच करत नव्हतो. त्यावेळेला मला पूर्ण पगारच मिळत नव्हता. मला अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर माजोरेपणा माझा गेलेला नव्हता. त्यामुळे माजोरेपणा गेला नसल्यामुळे आणि स्वभावाचा भाग म्हणून एका ठिकाणी टिकणे जमत नव्हतं. त्यामुळे मला प्रगती, आर्थिकदृष्ट्या उन्नती आणि मग टॅक्स कापला हे काय माहीतच नव्हतं. आणि ते नंतर ते टपाटक उड्या मारणारी जी लोकं होती ते पहिल्या वर्षात टॅक्स कापला जायला लागला, दुसऱ्या वर्षामध्ये फ्लॅट बुक केला, तिसऱ्या वर्षामध्ये लग्न झालं, चौथ्या वर्षामध्ये गाडी घेतली आणि 5व्या वर्षामध्ये उताणा भाला. म्हणजे लोक सांगतात अरे सावकाश. अहो मला सांगितलं होतं, माझे वडील भिवंडी कल्याणच्या मिटिंगला आले होते आणि माझ्या वडिलांना शेअरिंग दिलं. सुभाष के जे आमचे फाउंडर मेंबर होते ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी. माझ्या वडिलांनी हात वर केला आणि त्याला काहीतरी इशारा केला सुभाषला. त्यावेळेला आता सरांना बोलायचं आहे तर मी सरांना थोडा वेळ बोलायला देतो, त्यांचं मनोगत व्यक्त. अरे सर काय, सर मास्तर. त्यामुळे ते 45 मिनटं बोलले. नंतर मुकुंदनी बोंबाबोंब केली आणि सरांनी काय बोलले तिथे उभं राहून? ते म्हणाले माझ्या मुलाला आता अनुभूती झालेली आहे, त्याच्यामुळे आता इतके दिवस मी त्याचं लग्न लावलेलं नव्हतं, दुसऱ्याच्या पोरीची वाट लावायला नको, आता मी त्याचं लग्न लावून टाकतो. मीटिंग संपल्यानंतर पहिलं काम केलं असेल विश्वनाथ गुरुजींनी तर माझ्या वडिलांच्या खांद्यावर हात टाकला आणि माझ्या वडिलांना सांगितलं, अहो सर अनुभूती वगैरे जे येते ना ते तुम्ही वारकरी आहात, त्याच्यामुळे तुमच्यासारख्या संत महात्मा लोकांना अनुभूती वगैरे येत असेल, दारुड्याला अनुभूती वगैरे येत नाही, हा पुन्हा भडवा पेल, त्याच्यामुळे ह्याचं लग्न करू नका, 15 महिने थांबा. आणि मग गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे माझे वडील थांबले, मी पण थांबलो. त्याच्यामुळे विकासाची गती, स्पीड जो म्हणतो आहे तो स्पीड जास्त असेल तर टांगा पलटी होण्याची शक्यता असते. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये एका सभासदाच्या मी घरी गेलो होतो, मी आणि बापू भिवंडीला. त्याच्या आईवडिलांना आम्ही रिक्वेस्ट केली की ह्याला 90 दिवस घरामध्ये बसू द्या आणि मीटिंग करू द्या भिवंडीच्या. आणि मी आणि बापू गेलो ना सांगायला, दोघंजणं त्याला. ते म्हणाले अहो असं कसं, कामधंदा तर करायला पाहिजे ना, याचं लग्न झालं आहे, पोरं बाळ आहेत, पोषणार कोण ह्याला? तर आम्ही त्यांना हात जोडून विनंती केली, नाही असं नका करू, ह्याला 90 दिवस घरी राहू द्या, ह्याचे मीटिंग वगैरे होऊ दे जरा, आम्ही याला घेऊन जाऊ कल्याण, ठाणा, डोंबिवलीमध्ये वगैरे वगैरे. आता 90 दिवस नोकरी करू नको म्हणून सांगितलेल्या दारुड्या आज जवळजवळ 20-22 वर्ष झाली नोकरीच करत नाही आहे. आता बापू आणि मी कधी विषय निघाला तर बापू म्हणतात, अरे आपण आपल्या थोबाडीत मारून घ्यायची, आपल्याला हे उपद्व्याप कोणी सांगितले होते? अण्णा नेहमी सांगतो ना, आणि एमध्ये सांगतात ना काय करू नका म्हणून 12 आश्वासनं दिलेत ना. त्याच्यामुळे त्याला आम्ही उद्योग करायला गेलो सांगायला, ऐसा नोकरी करू नको म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये म्हटलं जातं की हे जे आश्वासन दिलेलं आहे हे स्वतंत्र आश्वासन नाही, हे कंडिशनल आहे. अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी या विकासाची गती पाहून आपण आश्चर्यचकित होऊ. आणि त्याच्यासाठी आपल्याला आधीचं वाक्य असं आहे की आपल्या विकासाच्या या अवस्थेबद्दल आपण जर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले,
आणि पुढे स्वल्पविराम आहे, डॅश नाही, हायफन नाही. त्याच्यामुळे वारंवार मी सांगतो की पहिलं आश्वासन आपल्या बाबतीत झालेलं आहे की नाही हे जेव्हा बघतो आपण तेव्हा डोळे पांढरे होतात. पहिल्या वर्षभरामध्ये अरे यार 1 वर्ष दारू पिला. मी पहिल्या पायरीची कार्यशाळा घेतो. आमचे पुण्याचे काय त्यांचं नाव रामभाऊ आहेत, लेंगाजब्बावाले. ते बरीच वर्ष सोबत आहेत. ते केदारच्या नादी लागले. चांगला शब्द आहे नादी लागले म्हणजे बाईच्या नादी लागले नाही, केदारच्या नादी लागले. म्हणजे केदार जो अँड चार्लीची जी वर्कशॉप घेतो त्याचा ते भाग झाले. आणि केदारने पण मोठ्या मनाने अगदी त्यांच्याकडे त्यांच्या एरियामध्ये काशेवाडीमध्ये जाऊन म्हणाले इथे कोणीच शिकलेलं नाही, सगळेच अंधाडे होत आम्ही, तुम्ही काय आम्हाला लिहायला आणि द्यायला सांगताय. त्याच्यामुळे आर्थिक पातळी खालच्या लेवलची, सामाजिक पातळी अशा ठिकाणी जाऊन केदारनी खूप प्रयत्न केले आणि रामभाऊंच्यामध्ये बदल झाला. मग रामभाऊंना मी एक दिवस विचारलं, म्हटलं का हो तुम्ही ते तुमचे डब्यात डबे आणि बायकोला डबे घ्यायला गेले होते ती स्टोरी सांगत नाही म्हणे केदारमुळे माझ्यामध्ये आता बदल झालेला आहे. आणि ते रामभाऊ पहिल्या पायरीच्या वर्कशॉपला मांढेरला बसले आणि ते 2 तासानंतर ते चुळबुळ करायला लागले. म्हटलं रामभाऊ काय झालं? ते म्हणाले खरं सांगू का श्रीधर, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते, त्याच्यामुळे मला ते अरे तुरे म्हण, खरं सांगू का श्रीधर? म्हटलं सांगा. ते म्हणाले अरे मला कापरं भरलं आहे. म्हटलं का बरं कापरं भरलं आहे? ते म्हणाले आम्ही नुसतंच शेअरिंगमध्ये सांगतो, इथे प्यालो तिथे प्याडलो, हजारो रुपये गेलो, लाखो रुपये गेले, पण आता तू पहिल्या पायरीच्या हिशेबासाठी एका वेळी दारू प्यायला किती पैसे लागतात, एका वेळी दारू प्यायल्यानंतर जे काही उपद्व्याप करायचं तुमच्या स्टेपण्या असायच्या त्याच्यासाठी किती पैसे लागायचे, आणि किती कर्ज काढलं, किती तोळे सोनं विकलं, किती जमीन विकली, किती जागा विकल्या, ह्या सगळा हिशेब लिहायला सांगतो. हो ना म्हटलं पहिल्या पायरीत पॉवरलेसनेसमध्ये प्रश्न विचारला ना त्याने, दारू पिण्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहे का, मग काढायचं लिहून सगळ्यांनी, मी पण लिहितो आहे म्हटलं माझं. आणि ते म्हणाले की अरे हे सगळं लिहिल्याने हे आकडे मोठे व्हायला लागले आहेत. म्हणाले ते मला जमत नाही. म्हटलं मदत करायला सांगतो, शेजारचं पोरगा मोबाईलवर करेल. मग ते काढायला लागले 12 लाख 22 लाख 32 लाख ह्याव त्याव. आणि मग म्हणायला लागले की आता पहिल्या पायरीतला पॉवरलेस शब्दाचा अर्थ कळला आम्हाला, आणि एवढा पैसे आम्ही घालवलेले आहेत ह्याची जाणीवच नव्हती. त्याच्यामुळे पेन्सटेकिंग परिश्रमपूर्वक 1 ते 9 पायऱ्या घेतलेल्या असल्या तर आम्ही आश्चर्यचकित आम्ही आश्चर्यचकित होतोच. एमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीची दारू थांबल्यानंतर त्याच्या घरातले लोक हल्ली 12 आहे ना, म्हणजे माझ्या घरी नातेवाईक आले की आईला किंवा आजीला पहिला प्रश्न म्हणजे अंगठा दाखवायचे, आपण दारू पिताना जो अंगठा दाखवतो तसा, आणि म्हणायचे बरं आहे का महाराज, ते आमच्याकडे वारकरी असताना श्रीधर महाराज म्हणायचे, श्रीधर पंत म्हणायचे, महाराज बरे आहेत का पंत? तर म्हणाले नाही पंतांचा कारखाना चालू आहे त्यांचा म्हणाले. त्याच्यामुळे त्यांना मग पुढच्या दुसऱ्या विषयावरती चर्चा व्हायला लागायची. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कळलं की आपण आश्चर्यचकित होणार आहे, पहिलं आश्वासन दिलेलं आहे आणि हे सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे. आता तुम्ही म्हणाल की मग सगळ्यांच्या बाबतीत खरं म्हणजे ज्यांनी कार्यक्रम नाही घेतला अहो ना अहो असं काय करते तुम्ही? कितीतरी लोक आहेत की आम्ही अशिक्षित आहोत, आम्हाला काय वाचता येत नाही, पण तुम्ही जे काय बोलता ते करतात. आमचं ह्याचा नीलम आहे, अंबरनाथचा नीलम आहे, तो म्हणतो बाबा मला लिहिता वाचता येत नाही, पण ही ज्ञानी माणसं जी काय बोलायची ना, वाचलेली माणसं जी काय बोलायची मुकून बिकूनसारखी, त्याचं बघून मी त्याप्रमाणे करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी आज छानपैकी दारूपासून दूर आहे. त्यांना आता 30 वर्ष होऊन गेले दारूपासून दूर आहेत ते. त्याच्यामुळे आमचे मनसुखबाई सांगायचे कि हमने तो कुछ प्रोग्राम वगैरह लिखा नहीं, हमने कुछ कदम बिदम नहीं लिखा, लेकिन ये लोग जो बोलता है हम करने लगे. त्याच्यामुळे आपण नकळत का होईना पायऱ्या घेतच असतो, तशा पद्धतीने कदाचित घेतलेल्या नसतील. बिल डब्ल्यूने सांगितल्याप्रमाणे 4थी पायरी लिहायची म्हणजे लिहून काढायची. 4थ्या पायरीची आम्ही कागदावर नोंद केली, मराठीमध्ये तो लिहितो आम्ही कागदावर नोंद केली, असं 4-5 वेळा त्यांनी सांगितलेले 4थ्या पायरीच्या वर्णनामध्ये. त्याच्यामुळे पहिलं आश्वासन आहे वी विल बी अमेज्ड बिफोर वी आर हाफ वे थ्रू. माझ्या बाबतीमध्ये तर कितीतरी गोष्टी झालेल्या आहेत. अहो मला दम लागायचा, मला सकाळी उठल्यावर 25-30 शिंका द्यायचो मी. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये यायला लागल्यानंतर मग 2 वर्षांनी माझं लग्न झालं आणि नंतर मग माझी बायको म्हणे अरे हा काय शिंका देण्याचा प्रकार. सकाळी उठल्यानंतर मी धडाधड 50 शिंका द्यायचो आणि सगळं झालं ना रे बाबा काय. मी सतत फार्मसिस्ट होतो, त्यामुळे ॲलोपॅथीवाली औषधं माहीत होती, आयुर्वेद आणि होमिओपॅथीचा कधी हा विश्वासच नव्हता, ऐकलेलं नव्हतं. पण माझ्या सुदैवाने अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये बदल झाला. मी योगा करायला लागलो आणि योगा करायला लागल्यानंतर जलनेती करायला लागलो, कपालभाती करायला लागलो. हे रामदेव बाबा सांगतो ते फार फास्ट असतं. आमचे निकम गुरुजी म्हणून ठाण्यामध्ये होते,
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवोस, ते शिकवायचे, क्लासेस घ्यायचे. मग ते मी त्याच्याकरता पेन्स टेकिंग, ठाण्याला जायचो, स्कूटरवर जायचो, नवरा बायको दोघंजणं जायचो. बायको प्रेग्नंट होती, मग तिथं झाल्यानंतर मग तिने परत सुरुवात केली डिलिव्हरी झाल्यानंतर. मग असं हे सगळं शिकल्यानंतर माझ्या शिंका गेल्या, माझा दम लागणं गेलं. आणि हे कशामुळे झालं तर शारीरिक मेहनत केल्यामुळे झालं. त्याच्यामुळे पेन्स टेकिंग अल्कोहोलिक्स अनोनिमस असं नाही सांगत असेल माझा हारी तर देल खाटल्यावरी, काय केलं नाही तरी आपोआप खाली मीटिंग करते रहो, सब अपने आप मिल जाएगा. आम्हाला जे मिळालं आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे असं जर असतं तर मग आपल्याला स्टेडियममध्ये मीटिंग नसती का घ्यायला लागली भाऊ? त्याच शाळांमध्ये आपण का मीटिंग घेतो आहे? ह्याचा अर्थ त्या शाळेची कपॅसिटी 100 आहे तर आपली मेंबरशिप 100च्या वर गेलेलीच नाही आहे कधी, म्हणून तर आपण त्या शाळेमध्ये त्याच वर्गात मीटिंग घेतो आहे ना. जर का सगळे टिकले असते आणि जर सगळ्यांची प्रगती झाली असती आणि सगळ्यांचीच अशी विकास की इस अवस्था में अभी हम लगनशील है तो आधी पूरी दूरी तय करने से पहले ही हम अचंबित रह जाएंगे. असं होत नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये. आमचे जुने सभासद एक सांगायचे, तिघांना मेसेज दिला की एक मीटिंगला येतो, तिघं मीटिंगला पहिले आले की त्यातला एक दुसरी मीटिंग करतो, तिघांनी दुसरी मीटिंग केली तर एक 90 मीटिंग करतो, तिघांनी 90 मीटिंग केली तर एक पहिलं वर्ष पूर्ण करतो, तिघांनी 1 वर्ष पूर्ण केलं तर एक दुसरं वर्ष पूर्ण करतो. म्हटलं तिनातलं एक ज्याला 35 वर्ष दारूपासून दूर आहे, किती भाग्यवान आहे. आणि गुरुजी नेहमी म्हणायचे की त्यांनी जे फुटवर्क केलेलं आहे, वाढदिवसाला आभार मानताना ते हे शुभेच्छा देताना म्हणायचे की आज श्रीधरने जे फुटवर्क केलेलं आहे त्याच्यामुळे तो आज एवढी वर्ष दारूपासून दूर आहे, त्याच्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. नाही तर जनरली काय असतं, देवाचे आभार, घरच्या लोकांचे आभार आणि शुभेच्छा, पण त्याचं अभिनंदन वाढदिवस करणाऱ्या माणसाचं. तर विश्वनाथ गुरुजी म्हणायचे की त्यांनी जे फुटवर्क केलेलं आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी जे पेन्स टेकिंग केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्याच्यामुळे हे झालं पहिलं आश्वासन. आजच्या किती वेळ झाला बाबा? ही झाली 36-37 मिनटं झालेली आहेत. त्याच्यामुळे दुसरं आश्वासन काही पूर्ण होणार नाही. दुसरं आश्वासन काय आहे ते मी वाचतो. आपल्याला एका नव्या स्वातंत्र्याची आणि नव्या सुखाची जाणीव होणार आहे, हे दुसरं आश्वासन आहे. मी नुसती वाचून दाखवतो सगळी. तिसरं आश्वासन, भूतकाळाबद्दल आपण खेद करणार नाही किंवा त्यावर पडदा टाकण्याची आपली इच्छा होणार नाही. चौथं आश्वासन, प्रसन्नता या शब्दाची आपल्याला खरी किंमत कळेल आणि आपल्याला शांतताही लाभेल. 5वं आश्वासन, आपण कितीही खालच्या पातळीवर गेलेलो असलो तरी आपला अनुभव दुसऱ्यांना कसा उपयुक्त होईल याचे मात्र आपल्याला ज्ञान होईल. 6वा, निरुपयोगिता व स्वतःबद्दलची कीव या दोन्ही भावना नाहीशा होतील. 7, स्वार्थी गोष्टीबद्दल आपल्याला आस्था राहणार नाही आणि आपल्या बांधवांबद्दल मात्र आस्था जागृत होईल. 8, स्वार्थ नकळत निघून जाईल. 9, जीवनाबद्दलचा सारा दृष्टिकोन बदलून जाईल. 10, लोकांची आणि आर्थिक असुरक्षिततेची भीती नष्ट होईल. 11, पूर्वी ज्या परिस्थितीबद्दल आपण गोंधळून जात होतो ती हाताळण्याचे उत्स्फूर्त ज्ञान होईल. 12, आकस्मिकपणे आपल्याला जाणीव होईल की आपण स्वतःसाठी जे करू शकत नाही. 12, आकस्मिकपणे आपल्याला जाणीव होईल की आपण स्वतःसाठी जे करू शकत नव्हतो ते परमेश्वर आपल्यासाठी करत आहे. आणि पुढे BW म्हणतो, ही आश्वासने अतिशयोक्तीची आहेत का? आम्हाला वाटत नाही. आमच्या बाबतीत ती पुरी केली जात आहेत, कधी तातडीने तर कधी हळूहळू. आणि पुढे तो म्हणतो, आपण त्यांच्यासाठी झटलो तर ती नेहमीच साध्य होतील. अल्कोहोलिक्स अनोनिमसचं आश्वासन जे दिलेलं आहे ते सब्जेक्ट टू द कंडिशन आहे. तो काय म्हणतो आहे की दे आर बीइंग फुलफिल्ड अमंग अस, समटाइम्स क्विकली, समटाइम्स स्लोली, फुल स्टॉप. दे विल ऑलवेज मटेरियलाइज इफ वी वर्क फॉर देम. वर्क फॉर देम म्हणजे आश्वासनांकरता, 12 पायऱ्यांकरता जर मी काम केलं तर हे मी नक्कीच मला हे नक्की मिळणार आहे. त्यामुळे ह्या 12 आश्वासनांमुळे तुझी गेलेली बायको परत येईल, तुझी नोकरी परत मिळेल, तुला धनलाभ होईल आणि तुझ्या सगळ्या समस्या सुटतील आणि तू मग ते आपण लहानपणी गोष्ट वाचायचं आणि मग 7 समुद्रापार तो राजा राहायचा आणि मग शेवट त्याचा असायचा आणि ते सुखाने नांदू लागले. असलं काय आश्वासन अल्कोहोलिक्स अनोनिमस देत नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं, जी परिस्थिती सामोरी येईल त्याला सामोरे जाण्याचं धैर्य तुला अल्कोहोलिक्स अनोनिमस देईल. तेव्हा तुला परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा राहील. तू जर का
परमेश्वराचा धावा केला तर तो तुला योग्य मार्ग दाखवेल. परमेश्वर काही तुला व्हॉट्सअप करणार नाही आहे, ईमेल पाठवणार नाही आहे किंवा कानात बोलणार नाही आहे. तर परमेश्वर तुला स्पॉन्सरच्या माध्यमातून, जुन्या सभासदांच्या माध्यमातून किंवा एखाद्या सभासदाच्या माध्यमातून किंवा बायकोच्या माध्यमातून सांगणार आहे. पण ते तू ऐकायला तयार झाला पाहिजेस. कारण आपल्याकडे त्यांनी बिल्डब्ल्यूने एके ठिकाणी म्हटले, कंटेम्प्ट प्रायर टू इन्व्हेस्टिगेशन. चौकशी पूर्वीची तुच्छता. तुला काय कळतं? आम्ही डायलॉग नाही मारतो, बायकोला डायलॉग तुला काय कळतं त्यातलं? अरे गधड्या, तू दारू पिऊन टाईट असायचा तेव्हा संसार सगळा बायको चालवायची. तू उताना पडला होता आणि तू बायकोला सांगतोस तुला काय कळतं त्यातलं? त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या 12 आश्वासनांची गंमत अशी आहे की आज मला ही संधी मिळाली. देवांचा मी आभारी आहे, त्यांनी मला संधी दिली आणि मग त्यानिमित्ताने मी तयारी केली, माझे सगळे अनुभव आठवले आणि मग माझा विचार आहे हे सिरीज करायचं. आता अर्थात दुसरा भाग काय लगेच उद्या करीन असं नाही आहे. आता जायचं आहे 4 तारखेला रात्री ट्रेनमध्ये बसायचं. 4 डिसेंबर 2024 रात्री ट्रेनमध्ये बसलं की 5 डिसेंबरला तिथे पोचणार. तिथे पोचलं की हॉटेलमध्ये घेऊन जाणार, मग दुपारी जेवण आणि मग 3 वाजता तिथून निघून तो स्टॅच्यू बघायला जाण्याला वल्लभभाई पटेलांचा. आणि 5 तारीख झाली की मग 6-7ला वर्कशॉप आहे, कार्यक्रम आहेत आणि 8 तारखेला मग सांगता होणार. पण मी 7 तारखेचं रात्रीचंच तिकीट काढून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मी 8 तारखेला सकाळी परत येणार. त्यामुळे आता पुढचा व्हिडिओ ह्याचा दुसरा भाग कधी बनवेल काय मला माहीत नाही. आणि हे असं ठरून बिरून काय होत नाही. मध्ये 15 दिवस मी रोज डोसकं कुठून घ्यायचो. त्या आईला म्हटलं सुरसुरी येत नाही, काय करावं, बरेच दिवस झाले, काय करावं बरेच. आणि नंतर मग जो सुसाट सुटलो ते दिवसाला 3-4 खटाखट पडायला लागले. त्याच्यामुळे ही गंमत आहे. देव आपल्याकडून, परमेश्वर आपल्याकडून करून घेतो असं मला आता जाणवायला लागलेलं आहे. हे काय एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही, त्याच्यामागे परमेश्वराची शक्ती आहे, म्हणूनच हे होऊ शकतो. चला, कमिंग बॅक टू द स्टोरी. आजचा विषय होता 12 आश्वासनं. त्याच्यातला पहिला भाग केलेला आहे. ही सिरीज करायचा विचार आहे. 1 आश्वासन आज झालेलं आहे आणि त्याची पूर्वपीठिका झालेली आहे. पुढच्या वेळेला कदाचित एका आश्वासनाला एवढा वेळ लागणार नाही. एका वेळेला 2-3 आश्वासनं होऊन जातील. त्यामुळे एकूण 3-4 भागामध्ये कदाचित संपेल. नक्की मला आत्ता काय सांगता येणार नाही. पण तुम्ही सगळेजण ऐकताय, तुम्ही सगळेजण सबस्क्राईब करताय, लाईक करताय, कमेंट करताय, शेअर करताय, फॉरवर्ड करताय, मला पुन्हा विचारताय, फोन नंबर शोधून काढून व्हॉट्सअपवरती मेसेज टाकतायत, माझं नाव अमुक अमुक, मला ह्या विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी, तुमचं अभिनंदन करायचं आहे. मग मी माझ्या सोयीसवडीनुसार त्याला फोन करतो. हे सगळं जे चाललेलं आहे ही देवाची कृपा आहे. चला आपण प्रार्थना म्हणूया. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो. धन्यवाद.